नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी नाशिकमधून। नाशिकमधील बहुचर्चित भोंदूगिरी प्रकरणामध्ये आरोपी अशोक खरात याची SIT कडून चौकशी पूर्ण झाली असून आज त्याची पोलीस कोठडी संपत आहे। त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। दरम्यान या सुनावणी दरम्यान सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनीही न्यायालयामध्ये हजेरी लावली। यावेळी त्यांनी अशोक खरातवर गंभीर आरोप करत आतापर्यंत 1500हून अधिक महिलांचं शोषण झाल्याचा दावा केलाय। तसेच 500हून अधिक व्हिडिओ त्याच्याकडे असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तृप्ती देसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया देत खरातला 2 कानाखाली लावण्यासाठीच मी कोर्टात आली आहे असं स्पष्टपणे सांगितलं। दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण होत असल्यामुळे पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलंय। कोर्टातून जे आहे ती त्याला पुढे जे काय ते पोलीस कस्टडी वाढवून मिळेल। परंतु महाराष्ट्रातल्या अनेक महिलांची इच्छा आहे की 500हून अधिक महिलांबरोबरचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत। 1,500हून महिलांवर जे आहे ते शोषण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं महिलांच्या ताब्यात एकतर अशोक खरातला द्या किंवा तिथं जर तुम्ही काही गेलात किंवा कोणी महिला गेल्या तर त्याच्या 2 कानाखाली वाजवून द्या। आणि म्हणूनच आम्ही कोर्टात आलोय। आणि मला वाटतं की पोलिसांनी जे आहे ते त्याला प्रोटेक्शन देण्यापेक्षा आम्हाला जर तिथं पोहोचवलं किंवा आम्हाला सांगितलं तर त्याला एकदा भावना तर कळू दे जनतेच्या बाहेर काय आहेत। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालय काय निर्णय देत आहे हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अशोक खरात प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचेच लक्ष लागले।